आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर शहर में बोगस डॉक्टर पर होगी कड़ी कार्रवाई, आरोग्य अधिकारी ने दिया अल्टीमेट। दरअसल सोलापुर की आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी मानेजी ने शहर में बोगस डॉक्टर की डिग्री लेकर क्लिनिक चला रहे डॉक्टर पर सख्त कार्रवाई करने के लिए विशेष टीम बनाई है, जो किसी भी समय क्लिनिक में जाकर या फिर बड़े बड़े अस्पताल में जांच करेगी। डॉक्टर राखी मानेजी ने शहरवासियों से अपील की है कि अगर आपके आसपास बोगस डिग्री लेकर कोई क्लिनिक चला रहा हो तो उसके बारे में हमें जानकारी दे और साथ ही जहां भी आप इलाज के लिए जाएं तो वहां पर डॉक्टर की डिग्री चेक कर ले। मी डॉक्टर राखी सुहास माने, आरोग्य अधिकारी, सोलापूर महानगरपालिका सोलापूर। आज या बाईटद्वारे सोलापूरच्या जनतेला एवढेच आवाहन करू इच्छिते की सोलापूरमध्ये बोगस डॉक्टरांचे प्रमाण दिवसेंदिवस अधिक होत चालले आहे। तरीही आपण आता हे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, पेशंटची रुग्णसेवा वाढत आहेत, त्यामुळे रुग्णांनी कोणत्याही दवाखान्यात जाण्याच्या आधी त्या डॉक्टरांच्या डिग्रीचे शहानिशा करावे। काही संशयास्पद वाटले तरी डायरेक्ट सोलापूर महानगरपालिकेला एमओच्या ऑफिसमध्ये येऊन कॉन्टॅक्ट करावे किंवा इतर कोणालाही बोगस डॉक्टरांची किंवा इतर काही आरोग्याच्या निगडीत जे विषय आहेत त्याच्याशी काही संशयास्पद वाटले तरी पण आमचे ऑफिस 24x7 चालूच आहे। तुम्ही आरोग्य अधिकारी या इथे येऊन ऑफिसमध्ये येऊन आपली कंप्लेंट दाखल करू शकता। आणि माझे पण जे बोगस डॉक्टर ही बाईट ऐकतील त्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या सोलापूरच्या जनतेच्या जीवाशी खेळू नका। काही पैशासाठी रुग्णाचा जीव जातो किंवा जाईल याची भीती थोडीशी मनात बाळगूनच योग्य पद्धतीने आपापल्या डिग्रीप्रमाणे रुग्णावरती उपचार करा। आमचे आहे इथं पथक, आरोग्य महानगरपालिकेचे आरोग्य पथक आहे जे गुप्तरित्या अशा डॉक्टरांवरती कारवाई आम्ही सुरू केली आहे। त्यात जे पण आम्हाला दोषी आढळतील त्यात कायदेशीर आम्ही कारवाई करू। सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी राखी माने यांचा आम्ही सत्कार करण्यात आला। याचा उद्देश आहे की सोलापूर शहरामध्ये बोगस डॉक्टरांचा फार मोठ्या प्रमाणात सुळसुळाट वाढत चाललेला आहे। बोगस डॉक्टरांवर तिने कारवाई करायला सुरुवात केली म्हणून त्याचा मी अभिनंदन म्हणून सत्कार केला। याचा एक उद्देश एकच आहे की सोलापूर हद्दीमध्ये अनेक बोगस डॉक्टर आहेत, त्या बोगस डॉक्टरमुळे रुग्णांना चुकीचा उपचार मिळतो असं मला वाटतं। कारण त्याचा काय डोकं दुखतंय, पोट दुखतंय हे फक्त गेल्यानंतर पेशंटला ते डॉक्टरनी पेन किलरचे औषध देतात एवढंच त्यांना माहिती आहे, परंतु हा डोकं का दुखतंय, पोट का दुखतंय, हे कारण काय हे शोधण्याचं काम त्यांनी करत नाही। जे पोस्ट डॉक्टर असतात म्हणजे MD MBBS सर्जन जे असतात ना, तो पहिला पेशंटचे तपासणी करतात की हे पेशंटला पोट का दुखतोय, मग त्याच्यावर तो औषध उपचार चालू करतात। यामुळं काही पेशंट असतात की पेन किलर दिले की त्यांची वेदना कमी होते, त्याचा दुखायचा कमी होतं, म्हणजे तो विसरून जातात, परंतु तो वेदनानंतर असे वाढतात की तो फार मोठ्या प्रमाणात तो आजार निर्माण होतोय। यासाठी आमचा एकच मत आहे, मी एक रुग्णसेवक म्हणून काम करतो सोलापूर शहरामध्ये। माझा उद्देश एकच आहे की बाबा रुग्णांना चांगली सेवा मिळावा, रुग्णांना डॉक्टरांनी सुद्धा चांगली सेवा द्यावी अशी आमची नेहमी अपेक्षा असते। यामुळे मी आरोग्य अधिकारी म्हणतो की आयुक्तांच्या आमचे शीतल मॅडमच्या अध्यक्षतेखाली तुम्ही जे काम करतो अतिशय चांगलं आहे। आयुक्त सुद्धा चांगलं काम करतात, आपले उगले मॅडम, त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो। कारण सोलापूर शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत चाललेली आहे। यासाठी ह्या सोलापूर शहर म्हणजे कामगारांचा शहर आहे, इथं सर्व हातावर पोट आहे, यांच्याकडे जास्त पैसे नसतात। जे शिकाऊ डॉक्टर असतात किंवा तो बोगस डॉक्टर असतात त्यांची कुठली डिग्री नसती, त्यांच्याकडे ते 100 रुपये 50 रुपयाला त्यांनी तपासणी करतात आणि त्यांना औषध देतात, परंतु हे चुकीचं आहे। यासाठी जे पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर त्यांच्याकडे औषध घ्यावं, रुग्णाची त्रास होते ते थांबवा अशी आमची विनंती आहे। मी राखी मॅडम सत्कार केला, असंच तुम्ही काम करा, चांगलं काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे।